हिवाळ्यातल्या या थंडीत शरीराला ऊब देणारा, सांध्यांना बळ देणारा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक गोड पदार्थ म्हणजे मेथीचे लाडू. कडूपणातून गोडवा तयार करणारी आमच्या गावची, आमच्या सासूबाईंनी जपून ठेवलेली रेसिपी. ही पारंपरिक चव आणि तिचा सुगंध आणि आठवणींसह तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. सर्वात अगोदर मी 2 किलो गहू आणि अर्धा किलो उडदाची डाळ चांगली भाजून घेतलेली आहे. त्यानंतर तिला दळून आपण त्याचं पीठ पुन्हा भाजून घेणार आहोत. लालसर कलर येईपर्यंत गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर नारळ किसून घेतलेला आहे, तोही चांगला भाजून घ्यायचा आहे. त्यात आपण उडदाची डाळीचं पीठ घेतलेलं आहे, ते पण भाजून घेणार आहोत. त्याच कढईत थोडंसं तेल टाकून घेऊ. हे तेल मेथी भिजवलेलं आहे, म्हणजे मेथीचे दाणे बारीक दळून घेतलेले आहे आणि त्यात गरम तेल ओतून त्याला 3 दिवस भिजू दिला. त्या कढईतलं तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात अर्धा किलो इतका डिंक त्यात तळून घेणार आहोत. तेल अगदी कडकडीत तापून घ्यायचं आहे, म्हणजे डिंक कच्चा राहत नाही. इथे आपण थोडं थोडं करून सगळा डिंक तळून घेणार आहोत. त्यानंतर इथे बोकरांना भाजून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे, ती टाकून घेऊ. नंतर खारीक पावडर टाकूया. ती आपण घरीच तयार केलेली आहे. खारीक बाजारातून आणल्यानंतर थोडीशी उन्हात ठेवायची, म्हणजे ती कडक होते आणि त्यानंतर तिला खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने आपण अळूसुद्धा अगोदर भाजून घेतलेली आहे. नंतर त्याची पावडर करून पुन्हा थोडीशी गरम करून घ्यायची आणि मग या मिश्रणात टाकायची. बदामची सुद्धा आपण जाडसर पावडर तयार करून घेतलेली आहे. तीही आपण चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. त्याच पद्धतीने काजूसुद्धा चांगले खरपूस. यासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं तूपसुद्धा टाकू शकताय, म्हणजे त्याला जास्त क्रिस्पीनेस येतो. पण मी इथे तसेच भाजून घेतलेले सुकी. यातच मी जायफळ आणि वेलचीची पावडर तयार केलेली आहे, तीसुद्धा टाकून घेते. तोपर्यंत आपण तळलेला डिंकसुद्धा थंड झाला आहे, तोही आपण कुटून घेऊ किंवा तुम्ही मिक्सरलासुद्धा लावून घेऊ शकताय, तरीही चालेल. फक्त चांगला दळून घ्यायचा आहे. मग आपण ह्या मिश्रणात डिंकसुद्धा टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण जी मेथीचे दाणे भिजवलेले होते ते सुद्धा यात मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर हाताने चांगलं एकजीव करून घेऊ मिश्रणाला. मिश्रण चांगलं एकजीव करून साईडला ठेवून देऊ. मोठ्या कढईमध्ये 2 किलो तूप चांगलं कडकडीत गरम होऊ दिलं. त्यानंतर त्यात आपण 2 किलो गूळ घालून घेणार आहोत. गूळ अगदी सावकाश हळूहळू टाकायचं आहे, म्हणजे तूप आपल्या हातावर उडू नये याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर गूळ चांगला मेल्ट होईपर्यंत आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत. गूळ चांगला मेल्ट झाला की त्याला थोडेसे बारीक बुडबुडे यायला लागतात. तेव्हा आपण गॅस बंद करून पण जे मिश्रण तयार केलं आहे त्यात थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस अगदी हळूवारपणे करायची आहे, कारण गूळ जर जास्त वेळ एका जागेवर राहिला तर तुपामुळे तो घट्ट होऊ शकतो. त्यामुळे सर्व बाजूंनी तूप आणि गूळ चांगलं टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे सर्व थंड होण्याच्या आतच पटापट लाडू बनवून घ्यायचे. मला हवे त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकताय. अशा पद्धतीने आपले मेथीचे लाडू तयार आहे. अशाच पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या घरगुती चवींमध्ये खरी गोडी असते. आजचे हे मेथीचे लाडू तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी सात्विक आहारला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका अशाच नवीन आणि सात्विक रेसिपीसह.